भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायथ्याशी आज मी पोहोचलो आहे. सरळ रस्त्याने येताच आपल्याला बाहेरूनच हा दिव्य वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळेल. इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला अक्कलकोट शहर, सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावर बसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. स्वामी समर्थांच्या समाधीची पूजा दरवर्षी भक्तांकडून केली जाते, ज्यावेळेस चैत्र शुद्ध त्रयोदशी असते. तुम्हाला माझ्या मागे पब्लिक दिसत असेल. इथे दर्शनासाठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास पुरेसा असतो. तसं पाहायला गेलं तर मंदिर मोठेही नाहीये आणि छोटंही नाहीये, पण मंदिराच्या मानाने इथे गर्दी भरपूर असते, कारण त्यावेळेस स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. इथे येऊन काहींना जर राहायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे समितीतर्फे व्यवस्था केलेली आहे. त्यांचे पोलीस कर्मचारी इथे यांनी उभे केलेले आहे की जे टप्प्याटप्प्याने पब्लिकला पुढे सोडत आहे. पण तोपर्यंत इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोबतच दुपारी आणि संध्याकाळी जेवणाची पण व्यवस्था आहे. आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी वेनसडे होता, म्हणजे बुधवार. ना आज पुण्यतिथी ना काही आहे, पण तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता. पण एक गोष्ट चुकीची येते, महिला आणि पुरुषांना जाण्याची व्यवस्थित सोय करायला हवी होती. थोडं पुढे गेल्यावर हाच तो भव्य वड वडाच्या झाडाच्या भोवती बांधलेले आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ महाराजांनी ध्यानधारणा करीत असत व ते भक्तांना उपदेश देत असत. स्वामींचा भव्य दरबार दिसत आहे. इथे कुठल्याही प्रकारच्या शूटिंगला किंवा फोटोग्राफीला परवानगी नाही, पण चोरून लपून अनेक जण त्याचा फायदा घेतात. ज्यांच्याकडे चांगले स्मार्टफोन आहे त्यांचा खरंच खूप फायदा आहे, कारण अनेक मंदिरांमध्ये कॅमेरांना परवानगी नसते, पण आपण मोबाईल नेऊ शकतो. काही ठिकाणी देवाच्या गर्भगृहामध्ये मोबाईलला परवानगी नसते, पण बाहेरील आवरणात अनेक मंदिरांमध्ये परवानगी असते. इथून जवळच 80 किलोमीटरवरती तुळजापूर पण आहे. महाराजांच्या भेटीनंतर आपण तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे सुद्धा दर्शन घेऊ शकतो. इतिहासकारांच्या मते स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके 1800 मध्ये संपन्न झाले, पण 3 महिन्यानंतर श्री स्वामी समर्थ काशी वाराणसी येथे प्रकट झाले व श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या घरात आहे. हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे घोषवाक्य श्री स्वामी समर्थांचेच आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके 1979च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयाचे 4थे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ 40 वर्षाचा आहे. आता तुम्हाला पाहिल्यानंतर हे वाटत असेल की हा आहे स्वामींचा फोटो, जो मोठ्या फ्रेममध्ये लावला आहे. हा फक्त फोटो नाही आहे, तुम्ही स्वतः बघा डोळ्याने. हा एवढा मोठा फोटो रुद्राक्षाने त्यांनी तयार केलेला आहे. ते बघून अनेकांना आश्चर्य वाटत होतं व त्याच्यासोबत अनेक जण सेल्फी किंवा फोटो काढत होते.